प्रभाग क्रमांक 34 से शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के उम्मीदवार सुनील मानेकर चुनावी मैदान में है। हमारी टीम से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि प्रभाग के नागरिकों से उन्हें अच्छा सहयोग मिल रहा है। उन्होंने आगे कहा कि लोगों की मूलभूत समस्याओं को प्राथमिकता दी जाएगी और प्रभाग 34 में सकारात्मक परिवर्तन होता हुआ नजर आ रहा है। असं परिवर्तनाचा वारा हा 100% व्हावा लागला, ह्यात काही शंका नाही आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांनी नाराज आहेत. वेगवेगळा त्यांचा एक दृष्टिकोन आहे. अनेक लोकांशी चर्चा होतात रॅलीमध्ये, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरं इलेक्शनमध्ये आम्ही खूप एन्जॉय करतोय, खूप मजा येत आहे. इलेक्शनचं जे होईल ते आमच्या नशिबाने होईल, परंतु खरंच म्हणजे लोकांना एक आमच्या माध्यमातून ताकद मिळालेली दिसते. असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की भाऊ तुम्ही खरंच चांगला डिसिजन घेतला, एक आम्हाला चांगला कार्यकर्ता मिळत आहे तुमच्या माध्यमातून. महिलांच्या माध्यमातून चांगली महिला आम्हाला मिळवली, जी खरंच सामाजिक कार्य तिने केलेलं आहे. शंकरभाऊ थूल यांच्या माध्यमातून खरंच एक हिरेरीचा कार्यकर्ता मिळाला, कारण प्रत्येक वेळेला शंकरभाऊ हे 1998 पासून शंकरभाऊ उभे राहतात आणि खूप सारे मतं घेतात, परंतु नेमकं काहीतरी होतं पण शंकरभाऊला त्यात यश मिळालं नाही. परंतु आज शंकरभाऊ नगरसेवक राहतील, सुनील मानेकर नगरसेवक राहणार आणि अर्पणा मानेकर नगरसेवक 100% राहणार. खंत एकच आहे की ज्या पक्षासाठी, ज्या पक्षाचा डोलारा अनेक नेत्यांसोबत काम केलं, इतके वर्ष काम केलं, आणि खंत एवढीच आहे की ज्या गोष्टी पक्षाने नव्हत्या करायला पाहिजे माझ्यासोबत, त्या गोष्टी पक्षाने केल्या. परंतु ठीक आहे, पक्षाच्या बऱ्याच गोष्टी अडचणी असतात, परंतु कुठेतरी आमची असं वाटते की मला विशिष्ट समाजामध्ये जन्माला जायला पाहिजे होतं का, हेच जर माझ्या हातात असतं तर मी माननीय नितीनजींकडे जन्माला आलो असतो, किंवा माननीय अंबानी अदानी सारख्यांच्या पोटात जन्माला आलो असतो. आणि स्थानिक निवडणूक आहे, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची जात पात पाहिल्या जात नाही. जे धडाडीनं लोक कार्य करतात, काम करतात, याचा अनुभव मला चांगला येतो आहे की लोक खरोखर पाठीशी आहे. खूपच आनंद होत आहे, खूप आनंद. प्रश्नच नाही. मी त्यासाठीच अपक्ष फॉर्म घेतला नाही, अपक्ष भरला नाही. मला माहिती होतं की प्रचंड प्रेशर येणार, ताणतणाव निर्माण होणार, आणि ह्यापेक्षा जर मी एखाद्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका घेतली, माझी भूमिका ही ठाम होती की मला निवडणूक लढवायचीच होती, आणि मला तिकीट भेटू नये हे विविध कारणांनी विविध ठिकाणाहून प्रेशर आले, विविध पार्टीत सुद्धा प्रेशर आले. मी फॉर्म भरल्यानंतर वरच्या नेत्यांना सुद्धा हे केलं की मानेकरांचा फॉर्म वापस घे, त्यांना निवडणूक लढवू देऊ नका. काय कारण आहे? आम्ही छोटे लोक आहे, छोटे लहान कार्यकर्ते आहे, आणि नेहमी पक्षासाठी प्रामाणिकतेने काम केलेले लोक आहे. मग त्यातनं एक जिद्द तयार होते, त्यातनं एक जिद्दी जी तयार होते ना, त्या जिद्दीला कुठेतरी नक्कीच आमची जिद्द ही आहे की आम्ही निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची ठरवलं, आणि आम्ही ती लढवली आणि ती जिंकणारच, यात काही शंका नाही. बघा, भारतीय जनता पार्टीकडे संघटन आहे. ज्या संघटनेत मी काम केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं संघटन हे अतिशय मजबूत आहे, यात काही माझी शंका नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना हे वाटत होतं की हे उमेदवार हे पाहिजे, सुनील मानेकर पाहिजे, अर्पणा मानेकर पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं का तिकीट देताना? नेत्यांनी फक्त हा माझा तो माझा आणि असं करू करू जर तिकीट दिलं तर भारतीय जनता पार्टीचा आज खाली कार्यकर्ता पूर्णपणे नाराज आहे, सामान्य जनता नाराज आहे, भारतीय जनता पार्टीचा वोटर सुद्धा नाराज आहे, यात काही शंका नाही.